टोपी घालाय अंगाई होती, आम्हाला शांताबाई आहे. खरंय खोटे दादा तरुण मंडळी, खरंय का खोटे? हा, ह्यांना झोपायला आईचा पदर होता, आम्ही काय वडण्याखाली झोपाव का? हा, तुम्हाला उठवाय वासुदेव होता, आम्हाला पाववाल्याचा भोंगा आहे. काय म्हणजे ग्रहण काय करायचं आम्ही? खरं सांगा माय, खोटं वाटेल तुम्हाला? एवढं उपास तापास करता, पाया पडते तुमच्या, घरीच जाऊ नका. निरंकार चतुर्थी करते, निरंकार, आणि दर तासाला पिंट्याला म्हणती बघ कॅलेंडर का वाय चंद्रोदय धरती कशाला का जीवाला कार लोकाच्या. कमी उपास कर, काही फरक पडत नाही, पण लेकरांना संस्कार फार महत्वाचे आहेत माहिती आहे का? आणि आजकाल आईचीच चूक आहे महाराज. आईला वाटतं पोरगी कॅटरीना कैफ दिसावी, कधीतरी आईला वाटलं पाहिजे पोरगी सावित्रीबाई फुले दिसावी, पोरगी रमाबाई आंबेडकर दिसावी, पोरगी अहिल्याबाई होळकर दिसावी, पोरगी मासाहेब जिजाऊ दिसावी. कधी वाटतं? आणि आजकालच्या पोरींना वाटतं कपड्याचा आकार छोटा केला म्हणजे स्टँडर्ड दिसतं, हाय क्लास, वेल एज्युकेटेड. कॉलेजमध्ये मेंटेन राहते इज्जत, प्रेस्टिज मेंटेन राहतं. कपडे जरा फाटके घातले ना, थोडे इथं फाटलेले घातले, मेंटेन राहते इज्जत, नाही का? लोक आपल्याला स्टँडर्ड समजतात. अगं माय, कपड्यावर जर स्टँडर्डपणा असता तर या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई कधीच झाली नसती, माहिती आहे का? ह्या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई. भारतात एवढी फॅसिलिटी नाही की मेडिकल एज्युकेशन भारतामध्ये मिळावं, पण नवऱ्याचा हट्ट आहे माझ्या बायकोने डॉक्टर व्हावं, कारण स्त्रिया पुरुषांकडे चेकअप करायला फार अनकम्फर्टेबल असतात. मग नवऱ्याचा हट्ट आहे, पूर्ण करायचं आहे. मेडिकलसाठी आम्हाला जायचं आहे कुठे? इंग्लंड युनिव्हर्सिटीमध्ये. युनिव्हर्सिटीने सांगितलंय आमच्या कॉलेजला जर डिग्री हवी असेल तर आमचा धर्म आणि आमची संस्कृती. काय धर्म? ख्रिश्चन. संस्कृती काय? गुडघ्यापर्यंत स्कर्ट, त्याच्यावर शर्ट, त्याच्यावर टाय, आणि मग आमचं कॉलेज. आनंदीबाई म्हणल्या ज्ञान कपड्यांवर अवलंबून नसतं, ज्ञान कपड्यांवर अवलंबून नसतं. खाली बूट, त्याच्यावर सॉक्स, त्याच्यावर नऊवारी, खांद्यावर पदर, कपाळाला कुंकू, गळ्यात डोरलं, हातात हिरव्या बांगड्या घालून या भारतातली पहिली महिला डॉक्टर झाली आनंदीबाई. मी त्यांना सुशिक्षित समजते. इट इज वेल एज्युकेटेड. आणि द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक कोण असेल तर ती स्त्री आहे, मान्य आहे? पण आपण स्वतःला अंडरएस्टिमेट करतोय. ताकद फार आहे माय आपल्यात. या स्वराज्याचे दोनही छत्रपती एका आईसाहेबांनी घडवलेत. हे बघा, छोटंसं मुले कोणाचं हरवलं, इकडे लक्ष द्या, स्टेजकडे दिसतं का कोणाला स्टेजवर? हरवलं नाही, वर आलंय. या इकडे कोणाचं असेल घेऊन जा लवकर. कीर्तनात एवढी गुंगली केली, क्रूवर आलेलंच कळलं नाही. पुढे रे. आणि ज्यांना जय म्हणून वाटलं त्यांना घरी जाऊन पिटवून घ्या बरं का, जगू नका महाराज. तुम्हाला खरं सांगू दादा, खरंच कधी कधी लोकांना राग येतो. लोक म्हणतात उगाच तुम्ही म्हणजे याच्यासाठी हे करता का? नाही रे दादा, कायम लक्षात ठेवा, कायम. आज जर छत्रपती नसते ना, हे कीर्तन करायला परवानगी घ्यावी लागली असती. कशी माहिती आहे? जहापणा, हम थोडा कीर्तन करना चाहते हैं, आपकी मर्जी हो तो कर ले. पोकळ बांबाचे ठोके दिले असते मागून आपल्याला. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्रगुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया. औषध आहे त्याचं, नशा आहे त्याचं. म्हणून इतिहास जपा. खरं मी पण कुणाला इतिहास सांगायला लागले? 500 1000वर मतदान करणाऱ्या जाती आपल्या, इतिहास कळणार आहे का आपल्याला? लय अवघड आहे आपलं. आपलं कसं माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची कलकल साडी, बस. तुझी दाढी जळू दे पण माझी बिडी पिटू दे. काय प्रामाणिकपणा नावाची गोष्ट नाही आपल्याकडे. आपण एवढे प्रामाणिक लोक आहेत. अरे आपण आशे साहेब निवडून दिले, ज्याला सही सुद्धा ना, ते अंगठ मारू मारू हजार. मास्तर म्हणला साहेब झेंडा वंदन, साहेबाला राष्ट्रगीत पाठ नाही, ते हे करून उभं राहिलं. मास्तर म्हणला साहेब झेंड्याची दोरी वडा, साहेबांना अशी दोरी वडली, झेंडा खाली साहेब वर गेला. गाववाले काय झोपले होते काय जवळ? काही नाही रे, सब पैसा बोलताय और कुछ नाही. कधी कधी जे आपल्यासाठी मेले का, ते बिचारे वर बसून विचार करत असतील. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए, यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मेलो तरी कुणासाठी बाबा? अरे हे एवढे प्रामाणिक लोक आहेत. रस्त्यावरच्या पॉनपोईवरचा ग्लास यांच्यामुळे साखळीनं बांधावा लागतो. कळलं? त्यालाच कळलं. किराणा दुकानदाराचा पेन सुतळीनं बांधलेला असतो, त्याला माहिती आहे गावला इमानदार आहे. आमच्या देशात हजाराचं बंडल ज्याच्या खिशात त्याचंच नाव दारिद्र्य रेषात. करा परमार्थ नाही रे दादा. लोकांकडे आहे फार कमी, पण लोक दाखवतात खूप. पर खरंच आपल्याकडे कर्म कमी, बोबाटा, अहंकाराचा फार बडी मार आहे आपल्याकडे. काय आमच्याकडे काहीच नाही, पण खूप दाखवलं जातो, खूप. काहीच नाही आपल्याकडे माऊली, काहीच नाही. काय आता नवरा बायकोचे भांडण लागले ना, तरी बायको नवऱ्याला म्हणते हां लय नाही बोलायचं, माझा बाप काही भिकारी नाही, तुझ्या घरात दिलंय, लय मोठ्याची मी.
खरं सांगते माय, आमच्या संतांच्या बायका सुद्धा फार मोठ्याच्या होत्या. माझ्या तुकोबारांची बायको आवली. आमच्या तुकोबारांचं पुण्याचं सासर आहे. गुळवे सावकारांची पोरगी तुकोबारांची बायको आवली. गुळवे सावकारांची मुलगी तुकोबारांची बायको आवली. आणि असं तसं घर नाही महाराज. 3500 एकर ऊस आहे तुकोबारांच्या सासऱ्याचा. किती एकर? किती? 3500. आपला इन 1.25 एकर. तो बी पेटन. भजन करीत जरा महाराज. 1425 माणसं तुकोबारांच्या सासऱ्याच्या हाताखाली कामाला आहेत. तरी माझी तुकोबारांची बायको नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खाती, 4 ठिगळांची साडी नेसती, तक्रार करत. नाहीतर तुमची 3 टाइम खाती. तरी दिवाळीला माहेरी गेल्यावर म्हणती काय बाय जनावर भेटलं मी हाय म्हणून सांभाळलंय 3दा खाऊन. देवान दिलं कमी काय केलं माय तुम्हाला सांगा, खरं सांगा. लय केलं माय देवाने. खरं जुन्या बायका होत्या बरं का. 40-40 माणसाचं कुटुंब एकट्या आईनं सांभाळलं, पण डोक्यावर कधी रेश नाही आणि तोंडावरचं हसू कधी लक्ष्मीच्या गेलं. जुन्या बायका पण बायका होत्या महाराज, नाही का, गोड होत्या. अगदी गोड. आता तसं राहिलं नाही महाराज. आता नुसतं 5वा पाहुणा घरी येऊ द्या, आपली लक्ष्मी थया थयाच नाचती. किचनमधनं भांड्याचा आवाज आला की समजायचा देवी कुपली मसोबा मेला. झळच नको बायकांना आमच्या. काय जुन्या बायका होत्या. मी खरं सांगू माय, थोडं लागेल तुम्हाला, पण आपलं घरानं घरातल्या लोकांना कधीच सांगायचं नाही. लोक माकडं असतात, गोळा खातात आणि तमाशा बघतात, माहिती आहे. तुम्हाला पण सांगते, गाडी आणलेली बी लोकांना सांगायची नाही आणि हप्ते भरले नाही म्हणून बँकेनं लिहिलेली बी लोकांना सांगायची नाही. आणलेली सांगितली नाही म्हणलं गेलेली कळत, आणि आणलेला बोभाटा केला की गेलेली त्याच्या आधी कळत असते. पण आणलेला बोभाटा करायचा, बोभाटा करायचाच नाही. आपलं कसं आहे, आपण कोरोनाच्या काळात किलो बरंच तांदूळ दिला, आपण फेसबुक जाम केला. दिला कशाला रे तो? करोड रुपयाचा बंगला बांधून बंगल्यावर नाव टाकलं मातृ पितृ छाया. आम्हाला वाटलं फार आई बापाची सेवा करतो काय की. आम्ही जेवाय त्याच्याच घरी गेलो. घरी गेल्यावर कळलं मातृ वाट्यावर पितृ वाट्यावर छाया, खटावर आग लागो तुझ्या बांगल्याला. लिहितो कशाला रे बा? करतो कमेंट बोंबलतो जास्त. आयुष्यात एकदाच घालायची पंगत, पण आयुष्यभर बसायचं सांगत. घातली होती अरे सप्त्यात. अरे वक्कूस तर काढी तू का? एकतर खाऊ घालू नको घातलं तर पचुदी बाबा. माऊलींच्या भाषेत जरी सुधर्मात होते जे जे मिळे आपण याते तिथे दिजे बहुते सन्मान योगे. देशकाल पात्र पाहून दान करावं आणि कुठलाही उपकार न ठेवता दान करावं. अर्जुना अहदानम सात्विकम श्रुतम असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. म्हणून कायम लक्षात ठेवा, एकतर देऊ नका, दिलं तर सांगू नका, आणि त्याला द्या ज्याला गरज आहे. आपलं तसं नाही. महाराज नावाजलेला असला, चहा घ्या, दूध घ्या, नाही थोडं एक्स्ट्रा घ्या, नाही ड्रायफ्रुट्स घ्या. अरे पाकिट घेतंय ते नाही खाल्लं इथं मरण दुसरीकडं, नाही मला खपन तिसरीकडं, लय येत त्याला. अरे पण जो खराच साधा आहे, धोतर फाटलंय, त्याचं शर्ट मळालाय, भूक लागली रे त्याला, तो दारातनं चाललाय, त्याला गरज आहे. अरे त्याला खाऊ घाला. महाराजाला खाऊ घालण्यापेक्षा जास्त पुण्य त्या व्यक्तीला खाऊ घातल्यावर भेटेल हा विश्वास मी देते. दान तिथे करायचं तर गरज आहे. माणसं बघून मान देत जाऊ नका रे, लय अवघड आहे. बोलल्यावर जरा झोंबन, पण मी बोलणार. परमार्थ नीट करा दादा बरं का. हे आपलं कसं आहे, आपला अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. भामट्यांच्या नादी लागता, पण संतांच्या म्हणजे महाराज लोकांच्या पाया पडलेलं लिकरू होतं हे मान्य आहे तुम्हाला. कुठल्या जगात जगता रे? अरे असं महाराज लोकांच्या पाया पडून लेकरं झाली असती, लग्न काय बॉम्बलाही केलं असतं का? कळलं त्यालाच कळलं महाराज. भाषा माझी नाही रे, 900 कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती. वेडे वेडे आहेत का? कीर्तनकारी तरी सांगते माय बापा देव दिसत नाही, कधीच नाही. देव कधीच दिसत नाही, कारण देव ही बघायची गोष्ट नाही, देव ही अनुभवायची गोष्ट आहे. देव दिसत नसं देव असतं. देव का दिसत नाही? कारण भलत्या कल्पना आम्ही कल्पनेची देवाची सुद्धा बाधा वाईट आणि भूताची सुद्धा बाधा. देवाची बाधा सुद्धा वाईट बरं का. कसं शेंदरी हेंदरी संत प्रामुख्याने सांगतात, नाही फुंको कान नाही एकांतीचे, नाही तो देव निर्माण करू नका ना. अंगात येत नाही असं माझं म्हणणं नाही, येत असन. मला फक्त एवढंच म्हणायचं, अंगात आल्यावर फक्त नवऱ्यावरच कसा जोर असतो. देवीला बाकीचे पण भक्त दिसले पाहिजे ना. देवी निस्ती नवऱ्याकडे पळती, झाडाला लाय तर असं झाडाला लाय. अगं खोडाला बी मरणाचा आहे, कळलं त्यालाच कळलं महाराज. भलता तरस करून घेऊ नका, ही बाधा आहे. ही काय आहे आणि कशाची आहे? भलता देव निर्माण केलाय तुम्ही, आम्ही नका रे दादा. अबघा रंग एक झाला. देव कसा आहे माहित आहे? जिचे दिसे भूत देते मानीचे भगवंता भक्ती युग निश्चित. जाणा माझा माऊलींच्या वाचत सर्वागटी रामदे हा देही. देव भरला घनदाट. तुम्ही मनातून बसा फक्त. देव कुठे आहे? स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम भजे व्रजे कमंडनम समस्त पापखंडनम सुपिच्च पुच्चमस्तकम सुनादवेनु हस्तकम गोपवीत गोपिकम नमामि कृष्णनागरम मनोजगर्भ मोचनम विशाल लोल लोचन रंग रंग सागरम नमामि कृष्णनागर भजे व्रजे कमंडनम
सदैव नंदनंदनम. कळलं काय ढेकळं कळलं का? लय नाव का अवघडात जाऊ. देव बघायचा हरिमुखे सांगतो तुम्हासी भजारे. विठ्ठला फार सोपा आहे. मैया वेश मनोइमाम नित्युक्ता उपासते श्रद्धया परियोपेता असते मी युक्त तमामता. आयुष्यभर उपासना करणारा भक्त मी त्याला कधी मान्यता देत नाही, पण साधं श्रद्धेनं माझं नामस्मरण घेतलं ना तो भक्त मला योगियातला योगी वाटतो. ही भगवंताची वाक्य आहेत जी खोटी असू शकत नाही. म्हणून भलत्या गोष्टीच्या पाठीमागे लागू नका. आणि अहंकार ज्या गोष्टीचा करता येते आपलं खरं. आपण ज्याला संपत्ती समजतो ती संपत्ती नाही, ज्याला विपत्ती समजतो ती विपत्ती नाही. विपदो विपदो नैव संपदो न च संपदा विपदा विस्मरणं विष्णू संपन्नारायण स्मृती. म्हणजे काय? भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आणि भगवंताला मनात ठेवणं ही खरी संपत्ती. ज्याला जपता आली तो श्रीमंत आहे. परमार्थ हे महा धन जोडी देवाचे. पण आमचं फार अवघड झालं माऊली. आम्ही परमार्थ केला नाही असं नाही, पण संयम ठेवला. संयम ठेवला. आणि तुम्हाला काय वाटतं तरुण मंडळी काही पोरं मला काय विचारतात, ताई आम्ही सगळं करतो, कष्ट करतो, सगळं करतो, तरी देव पाहिजे तेवढं देत नाही रे दादा. देईपर्यंत तू थांबतच नाही. कळतंय तुम्हाला? स्टेबिलिटी, स्थिरता, संयम. एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी एक झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणलं रोज पाणी घालतो खत घालतो झाड वाढत नाही. म्हणलं वेडायस का दादा? पाणी घालतो खत घालतो झाड वाढलं पाहिजे का नाही? इट इज नेचर. पाणी घालताय खत घालताय झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणलं ताई रोज पाणी घालतो रोज खत घालतो रोज उपटून बघतो किती वाढलंय तरी वाढत नाही. चुकलं का? चुकलं माझं का त्याचं? काय चुकलं? हेच चुकतं लोकांचं महाराज बरं का. विनंती महाराज थोडासा संयम ठेवा. लोकांचं वाटोळं करण्यानं आपलं चांगलं होत. अहो लोक चांगलं वागायचं सोडा, चांगलं बोलत नाही. कोणी म्हणलं की नाही? अहो आमदारांच्या वाढदिवसानिमित्त उपसरपंच ताईंनी त्यांच्या मिस्टरांनी कीर्तन ठेवलं. ते म्हणणार हां त्यांनी ठेवलंय पण ती येईल का? म्हणजे युस्तर पोटात गोळा त्यात उशीर व्हावा मग तर मेलच. आधीच लोक वाईट बोलतात, त्यातनं महाराजांना उशीर करावा मग तर कार्यकर्त्याचं काहीच खरं. इथे का नाही इथे का नाही इथे का नाही बीपी खालीवर 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 खालीवर. नाही मजा पण महाराज नाही का लोक आहे ती. बरं त्यातली त्यातून जरी महाराज आला आणि कुणी म्हणलं कीर्तनाला गेलता रे कसं झालं? कुत्रा नव्हता. ही होती कोण मग एवढी? लय लोक बेकार महाराज, लय म्हणजे लय. काही करा महाराज वाईटच बोलतात. दारू पिली तरी नावं ठेवतात आणि माळ घातली तरी नावच ठेवतात. गुरी बायको केली हीच म्हणतात बाबो याला बरी दिली. काही केली तीच म्हणतात आयो यानं बरी केली. मग काय ब्रह्मचारी राव का बाबा? मी माझं सांगू का? मी जर शांत कीर्तन केलं लोक म्हणतात नियबळाट आहे नुसतंच उभं राहतं त्याला काय कळाय वे. आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं गेलतो मी कीर्तनाला येत काय नाही नाचतच नाचतो मग करू काय? मी जर तुमचं ऐकलं ना माऊली मला कीर्तनच सोडावं लागलं बघा. मग मी विचार केला मरू दे तिकडं. यांनी सांगावं ना आपण नाचावं काय? नटनटे आहेत काय? परमार्थ तोच. आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो. देवासोबत आहे ना आणि काहीच करू शकत नाही. या लोकांना सांगू नका हो का. हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो. हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो. अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग. हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. देवा सांगू सुख दुःख देव निवारील. त्याला सांगूयात ना तो ऐकेल ना महाराज. पण त्याला का सांगत नाही? कारण आम्हाला वाटतं हे आमच्या जीवावर चालू आहे की वादा आहे ना आमच्याकडे. चला विषयाकडे आहे. पण ह्या वादा लावून घेऊ नका माऊली. विनंती आहे थोडेसे सावध व्हा. कारण भलत्या गोष्टीची कल्पना केली तर देव सुखातला जीव दुःखात. भलत्या गोष्टीची कधीच कल्पना करायची नाही. कल्पना जी गोष्ट मिळत नाही माणूस कल्पना त्याची करतो. जी गोष्ट मिळत नाही माणूस कल्पना त्याची करतो. कल्पना वाईट नाही आहे. कल्पनेशिवाय संत नाही, कल्पनेशिवाय भगवंत नाही, कल्पनेशिवाय ग्रंथ नाही. वाईट काय तर कल्पनेची बाधा. जी सुख लागू देत. स्वप्न बघा अर्थात बघा लेकिन सपने वो नहीं जो नींद में आते हैं. अब्दुल कलाम सांगतात सपने वो नहीं जो नींद में आते हैं सपने वो है जो नींद उडा देते हैं. स्वप्न बघा पण गाठण्याची जिद्द ठेवा. आणि जिद्द किती असावी माहिती आहे माऊली? अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता आहे बघा ज्यामध्ये एक दृष्टांत आहे. एका जंगलाला आग लागलेली असते. हत्ती सिंह घोडे लांडगे सगळे पळून जातात. छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. विझेल का? विझेल का? लोक हसतात. अक्कल काय म्हणतात तुला? एवढंच जीव तुझा. लोक मलाही म्हणतात तीच वरच आहे का? लईच बोलत ये. आणि तुला काय वाटतं तू बोलणार आणि ही सुधारणार?
खरं सांग का माऊली, लोक सुधारावी म्हणून मी कीर्तन करीतच नाही. लोक सुधारावी म्हणून मी करीतच नाही. 2-4 बिघडून म्हणून कीर्तन करते महाराज. बरं का, तुम्ही सुधारलेलं, तुम्हाला काय सुधारवायचं. लोक म्हणले चिमणीला एवढंच जीव ग तुझा, तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे. चिमणी म्हणली दादा खरं आहे तुझं, माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही, पण जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना, तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात असेल. हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. कीर्तनकार कोण आहे, कुणाच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन ठेवलंय, कुणी ठेवलंय, याच्यापेक्षा कीर्तन ठेवलंय, ही सुरुवात फार गोड आहे महाराज. आणि याचं फळ त्या व्यक्तीला भेटणार. म्हणून चला, भलत्या गोष्टीची वादा लावून घेऊ नका, जिद्द ठेवा. आणि महाराज अहंकार करावा असं आपल्याकडे काहीच. बलिप्रतिपदा माहीत आहे? बलिप्रतिपदा माहीत आहे का? कधी असती? दिवाळीत. आपण त्याला काय म्हणतो? पाडवा. पाडव्या दिवशी कोण कुणाला ववाळतं? या दिवशी दोघं बी ववाळल्यात. आणि पाडवान भाऊबीज, एकाच पाटावर नवरा आणि एकाच पाटावर भाऊ. स्टेटस बघणाऱ्याला कळलं नाही नेमकं नवरा कुठला आणि भाऊ कुठलं. पाठ तरी बदलायचे होते का माय? पाडव्या दिवशी बायको नवऱ्याला, बरोबर बरोबर. रुक्मिणी माता म्हणल्या स्वामी रोज तुम्ही भक्तांकडनं पहिल्यांदा ववाळून घेता. आज माझा मान आहे, अर्धांगिनीचा मान आहे, आज पाडवा आहे, बलिप्रतिपदा आहे, आज मी तुम्हाला पहिल्यांदा ववाळणार. नक्षत्रासारख्या सुंदर रुक्मिणी माता दिसत होत्या. आणि खरं सांगू, कोण कितीही सुंदर दिसलं तरी भगवंता इतकं गोड स्वरूप कोणाचं कोणच नाही. शंकराचार्य वर्णन करतात, अधरम मधुरम वैतनं मधुरम नयनं मधुरम हसितं मधुरम हृदयं मधुरम गमनं मधुरम मधुराधिपति रखिलं मधुरम अधरं मधुरम वैतनं मधुरम नयनं मधुरम हसितं मधुरम. एवढा गोड देव, पण रुक्मिणी मातेचं स्वरूप बघून जरा भुलला आणि म्हणला काय नक्षत्रासारखी गोड दिसतेस ग रुक्मिणी, बघत राहावंसं वाटतं. रुक्मिणी मातेने लगेच नाकाला झटका मारला. देव म्हणला झाडावर चढली काय की. मग जरा मनात डोकावून बघितलं काय म्हणते, तोंडावर तिची म्हणायची हिंमत. मनात जाऊन बघितलं, रुक्मिणी माता मनातल्या मनात म्हणत होत्या, मग हायच देखणीन तुमचं नशीब आहे, तुम्हाला भेटले लय असतील तुम्हाला, पण माझ्यासारखी हुडकून सापडायची नाही. देव म्हणला तू येवा वाळा, आता तुला दाखवतो मी कसा दिसतो. ती महाराज पंचारतीचा ताट घेऊन रुक्मिणी माता गाभाऱ्यात आल्यात. आता देवाचं स्वरूप बघतायत. साधा देव नाही महाराज, हे चतुर्भुज सोडा, पण भगवंताचं स्वरूप. अरे गवळणींनी बघितलं ना देवाला, तर त्या गवळणींना वाटायचं थांबते का जीव जातो काय माहिती. देव भेटतो काय नाही, पण नुसतं जुरायचं महाराज बरं का. आणि एक गोष्ट सांगते, जो वासनेपोटी प्रेम करतो ना किंवा वासना करतो ना, मग तो देव जरी असला तरी त्याला शिक्षा. हां बघा त्या रावणा, देवघर आहे का तुमच्या? देवघर आमच्याकडे असतात, तुमच्याकडं? आमच्याकडं माणसाला मेल्यावर जायत्यात. आता काय माहिती, माहीत नाही मला बाळा काय करतात ती. आता पटपट सांगा. बाळकृष्ण आहे तुमच्या घरात, देवघरात? गणपती बाप्पा, विठ्ठल, ब्रह्मदेव, कोणाकोणाचे आहे गे? आख्या जगात नाही बरा तुझ्याच आहे. इन होल वर्ल्ड अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र जर सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर कुठंच नाही. कारण एकच आहे, जगाच्या उत्पत्तीची ताकद आहे, सगळ्याचा बाप आहे, ब्रह्म पिता आहे, सगळ्या देवाचा बाप आहे, तरी सुद्धा देव घरात. कारण आहे स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा तिच्यावर वाईट नजर टाकली. देव असून मंदिरात, देव घरात. येत जा बरं का तुम्ही अभंगाकडं, मी विसरले तरी महाराज बरं का. नारदाला अशीच कल्पनेची बाधा लागली का नाही? कशाची लागली? कल्पनेची लागली. कसली कल्पना? गोमती नदीमध्ये नारद आंघोळीला गेला. हे सगळं लक्ष देऊन ऐकायचं तुम्ही, खास करून उभा राहिलेले तुम्ही खास करून लक्ष देऊन ऐका बरं का. गोमती नदीमध्ये नारद आंघोळीला गेला. नदी संत वाहत होती, संत शांत ना, संत वाहत होती. पाणी निखळ स्वच्छ. सूर्याची कवळी किरण पडली, नेमका सूर्योदय झाला होता. सूर्याची कवळी किरण पडली होती आणि त्या स्वच्छ पाण्यामध्ये नारदाला दिसलं एका मासोळीच्या मागे बरेच मासे लागलेत. आता कलियुगाचा नियमच आहे नाही का, मासोळीच्या मागे मासच लागणार, दुसरं काय लागणार. पण पोरं आहे ना, पोरं, एखादा पोरगा जर कॉलेजमध्ये गाडी येऊन पडला का, ती लागलंय का बघत नाही, कुठल्या पुरीनं बघितलंय का बघतंय, अरे मोडलंय का बघे. इज्जत म्हणे ढेकळाची. वरवर तुम्ही लय म्हणजे असं इतकं स्टँडर्ड राहतं ना दादांनो. पण खरं सांगू, तुम्ही कधी शोभून दिसाल, बहीण आहे म्हणून प्रेमाने पायाला हात लावून सांगते,
वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. दारू गुटखा जुगार असलं करून मिळतं तरी काय. अरे अर्धा रात्री 12 वाजता एखादी मुलगी दिसली, तिला समजा तुम्ही तुमची माय, तुम्हीच असाल या कलियुगातले शिवराय. चारित्र्याने पवित्र आणि कर्तृत्वानाने श्रेष्ठ असाल ना, तर तुमच्या इतका सुंदर कोण नाही दादा. आणि पायावर उभ्या असाल ना, कोणाकडे लाचारी करायची गरज नाही ना पडली. अरे कितीतरी साडीच्या कलरपेक्षा कर्तृत्वाचा कलर मॅच करून बघा, तुमच्यासारखं सुंदर कोणच दिसणार नाही महाराज बरं का. आपण साडीच्या सोबत टिकली सुद्धा कलर मॅच करतो. कितीतरी कर्तृत्व मॅच करून बघा, गोड दिसेल. बाई अंगाला कोण खातं महाराज. चला विषयाकडे या. मग काय, मासोळीच्या मागे बरेच मासे लागले हे बघून नारदाला मनात वेगळीच कल्पना निर्माण झाली. नारद म्हणला, हां आयुष्यभर एकटो जगलो म्हणला, नुसत्याच चिपळ्या वाजवल्या म्हणला. काय दिलं देवानं? हां, एकटं जगण्यात मजा प्रत्येकाला वाटतं. आता हे टाळकरी उभं आहेत, यांना सुद्धा वाटतं. 2 तास कीर्तनात उभं, आणि आज 5 तास, आणि आज 5 तास झालं मला सारखा कीर्तनात उभं राहिलो. काय मजा आहे उभं राहण्यात. घरी गेल्यावर पाय दाबाय बायको पाहिजे तर आनंद आहे महाराज बरं का. एवढा बदड बदड पकवाज बदडायचा काय मजा आहे. घरी गेल्यावर हात दाबाय बायको पाहिजे तर मजा आहे महाराज बरं का. गायना जगाला वाटतं एवढं सुंदर गायन केलं, घरी गेल्यावर गळा दाबाय आपलं चोळाय 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 दाबाय नको, मरण नाही का, चोळाय चोळाय बायको पाहिजे महाराज. कल्पना कल्पना नाही का, कल्पना अशी कल्पना नारदानं केली की बायको पाहिजे. प्रत्येक जण करतो नाही का, प्रत्येकाला वाटतं बायको पाहिजे नाही का. करा, मी सांगते करा. झाला असन लय मनावर घेऊ नका. हां मग महाराज, नारद म्हणलं बायको. नारद गेला देवाकडं. देवाला म्हणलं आयुष्यभर देवा नारायण नारायण केलं. श्रीमद नारायण 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 हरी नारायण 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 श्रीमद नारायण नारायण नारायण. भेटलं काय? देव म्हणला कमी काय पडलं रे तुला? म्हणलं दिलं काय? म्हणलं कमी काय पडलं? म्हणलं स्वतःकडे असल्यावर लोकांचं कमी दिसत नसतंय. काय माझ्याकडे जे तुझ्याकडं नाही? म्हणलं 16,108 बायका आहेत. माझं काय? ते म्हणलं स्पष्ट बोल, फिरवू नको. काय पाहिजे? म्हणलं बायको पाहिजे. तुला कुठली शोधून आवडली का? हा म्हणला. मग मी कुठली शोधून देऊ का? लोकांच्या घरात कशाला बघतो रे म्हणला, स्वतःच्या घरात एवढे 2-4 दे ना. म्हणजे शेततळं मागितलं ती मागितलं, आणि सरपंचाच्याच रानातलं मागितलं. ती त्याचा करार बंद करून तुला का देईन? पण देव म्हणला हरकत नाही, जिथं मी नाही ती बायको तुझी. 16,108 घरं फिरला नारद. एकही जागा अशी नाही जिथं देव नाही, आणि एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. कळतंय का? मग काय, 16,107 घर जामवंतीचा अस्वलांची पण सगळ्यात देखणी योगेश्वर भगवान तिचा. नारदाला मनोमन इच्छाही भेटावी, पण देव आहे तिच्या संग फुगडी खेळत होता. शेवटचं घर 16,108 रुक्मिणी मातेचं. रुक्मिणी तुळशीला पाणी घालत होता. देव काही दिसला नाही ना, तर म्हणले देव, म्हणले अजून आले नाही. नारदाला बुकळ्याच फुटल्या. देव म्हणला आलतू फालतू नाही म्हणला, पट्टराणीच आपली डायरेक्ट पट्टराणी म्हणला रुक्मिणी. रुक्मिणी म्हणली रोज आईसाहेब म्हणतोय, आज रुक्मिणी पिसाळला का काय रे? देवाची बायको आहे मी, रुक्मिणीच. नारदा नाही म्हणायचं, नारद राव म्हणायचं. ये म्हणली तुला नारद राव म्हणते. कशामुळं? तुमच्या नवऱ्यानं सांगितलंय जिथं मी नाही ती बायको तुझी. म्हणजे देवानं याला माझ्याकडं पाठवलंय, म्हणजे हे गबाळ माझ्याकडं सुधरवाय पाठवलंय. हरकत नाही, खरं आहे नारदराव तुमचं. असं बी वाटून वाटून माझ्या वाटणीला देवाचा वेळ लय कमी येतो नारदराव. त्याच्यापेक्षा तुमचा आणि माझा राजा राणीचा संसार कसला भारी ना. नारद म्हणलं लयच लवकर तयार झाली, कुछ तो गडबड है. नारद म्हणलं रुक्मिणी आई इतक्या लवकर? म्हणली मग कटाळी म्हणली देवासंग राहून राहून. पण कसं आहे ना नारदराव, मी तुमच्या हाताला धरून अशीच या मंडपात आले, ही लोक काय म्हणतील? कृष्णाची बायको रुक्मिणी नारदाच्या हाताला धरून आली. लोक चांगलं म्हणतील का? लोकांची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतात का? आपली बायको घेऊन फिरल्यावर कोण नावं ठेवतं का? कळलं, त्यालाच कळलं. मग काय करा? काय नाही, आपण दोघं लग्न करू. ज्या देवाबापनाच्या साक्षीनं मी देवाच्या नावाची माळ घातली, त्यांच्या साक्षीनं मी तुमच्या नावाची घालते, देवाच्या नावाची काढते. ठीक आहे, पण ही विधी करायच्या आधी तुम्ही आंघोळ करून या. समोर एक कुंड आहे, त्या कुंडात जाऊन पवित्र व्हा. आपण लगेच लग्नाच्या विधीला बसू. रुक्मिणी मातेनं गोड बोलून नारदाला अशा कुंडात पाठवलं जे पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कोणी यात आंघोळ करण त्याचं लिंग प्रवर्तन होईल. कळलं, त्यालाच कळलं. उगाच्या उगा नारद आत गेला. चिपळ्या काढल्या, इना काढला, माळ काढली, जानवं काढलं,
निस्त्या धोतरा निशी मध्ये गेला, वर आला धोतर गेलं, निरे आल्या, चिपळ्या गेल्या, बांगड्या आल्या, इकडं झुमकन, इकडं मुरनीन, इकडं नथनीन, ठुशीन, बोरमाळन, चप्पल हरण, शँडल हरण. नारद म्हणला कुछ तो गडबड आहे. रुक्मिणी माता एवढ्या लवकर तयार झाल्या तेव्हाच कळलं होतं ही बया काय सुखानं खाऊ द्यायची नाही. नारद गीतो बही नारदी. नारदाची काय झाली, अशी चवळीच्या शेंगासारखी देखणी नार, उगाच्या उगा शिंडी गेली, कमरेपर्यंत केस आली, पाण्यातनं बाहेर आली. कोळ्याचा राजा, देवर राजा नावाचा राजा, अकराळ विक्राळ, इथं पेटी बांधलेली, खांद्यापर्यंत केस, आहा हा, दष्टपुष्ट काळा कुळकुळीत, तसल्या येड्यानं तसली देखणी स्त्री बघितली. जंगलात धरलं तिच्या हाताला, म्हणला चला. ती म्हणली तुला माहित नाही मी कोण आहे, गप्प आहे तू, चल. ती म्हणली येडे मी 5 मिनिटापूर्वीच बदलले, गप्प. वडीत वडीत नेली, वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक. आमदाराचा वाढदिवस नाही, लेकर 60 पोरं झाली, 60. किती झाली, कुणाला झाली, येडे का तुम्ही, नारदीला झाली. कसं कीर्तन ऐकता तुम्ही, येड्यांना कळतं का नाही. अरे नारदाची नारदी झाली आधी, मग तिला किती पोरं झाली. नारदी म्हणली धनी पोरांचा काय भरोसा, 60 बी पोरच होय, एखादी तरी वारा घालाय तरी पोरगी असू द्या. 61वी मुलगी कपिला, 60 61 लेकर. माया पेच्यानं 2 सांभाळणं होत्या, 61 सांभाळायची सोपी आहेत, कटाळी मारस. म्हणली एक उठतं, एक झोपतं, एक रडतं, एक खातं, एक पितं, एक मुतं, नकच म्हणली असला कुठं रोज मरण्यापेक्षा एकदाच मिळेलं बरं. रातचं उठली, जीव द्यायला गेली, कुंडात उडी मारली, मिली नाही, जाग्यावर आली, शिंडी शिंडी जाग्यावर आली. पुन्हा साडीतला धोतरात आला, सुटलो काय की मला, पटमीने पाण्याच्या बाहेर आला, पुढे ठेवलेला येणं गळ्यात, माळ गळ्यात, जानवण, चिपळ्या, नारायण नारायण. रुक्मिणी माता दारातच हार घेऊन उभा होत्या. नारदराव कशाचा नारदराव, रावच राहिला नव्हता ना रे. आई साहेब, आई साहेब म्हणला, आई साहेबच बरे. चुकलं होतं तर तोंडानं सांगायचं, लई चुकलं होतं 2-4 द्यायच्या की. 60 पोरं, 61 बऱ्या काळा.